नाही, मराठीचा मुद्दा घेऊन या सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकताच नाही. मराठीच्या संदर्भामध्ये अभिजात भाषेचा दर्जा या सरकारमध्येच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या सरकारने दिला, जो काँग्रेसने कदापिही दिला नव्हता. 1956मध्ये कर्नाटक सीमेमध्ये मराठी भाषिकांना त्या ठिकाणी जबरदस्तीने पाठवण्याचं काम कोणी केलं? काँग्रेसने केलं. पंडित जवाहरलाल नेहरूंना तेव्हा समजवण्याचा प्रयत्न झाला की कारवार, निपाणी, बेळगाव, गुलबर्गा, रायचूर या भागांना देऊ नका, पण त्यांनी ऐकलं नाही. जबरदस्तीने कर्नाटकला जोडलं. मीच या संदर्भातला प्रश्न आत्ता विधानसभेत केला की कमीत कमी कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर त्यांची भाषा संपावी, नष्ट व्हावी, जी कधीच संपू शकत नाही, पण तो प्रयत्न ते करताय. उदय सामंतजी मंत्री यांनी ताबडतोब सांगितलं की या ठिकाणी मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल. मग याचा अर्थ मराठी भाषा, मराठी भाषिक यासाठी राज्य सरकार गंभीर आहे. आणि सन्माननीय राज ठाकरे साहेबांना काही अपेक्षा असतील, काही सूचना असतील, तर त्यांच्याही सूचनांचं स्वागत आहे. शेवटी हा राज्यात कोणत्याही पक्षाचा कोणत्याही व्यक्ती असू द्या, हृदयामध्ये आणि ओठामध्ये मराठी भाषा घेऊनच, त्याचं प्रेम घेऊनच त्याला पुढे जायचं आहे.